तर मी अमायनोग्लिकोसाइड्स वाचत होतो आणि त्यात हे निओमायसिन वगैरे दिलं आहे. निओमायसिन आणि फ्रामायसिटिन. तर हे आपण यूज करतो जास्त टॉपिकली, म्हणजे ह्याला सिस्टमिकली यूज करत नाहीत. क्रीम वगैरे येतात निओमायसिनच्या, जे की बॅक्टेरियल इन्फेक्शन स्किनचं झालं असेल टॉपिकली किंवा बर्न वुंड वगैरे असतं तर त्यासाठी यूज करतो. तर हा क्लिनिकली यूज का करत नाहीत आपण, म्हणजे सिस्टमॅटिकली. तर हे काय करतं जास्त, निओमायसिन इज हायली टॉक्सिक टू द इंटरनल इयर मेनली ऑडिटरी अँड किडनी, देअर फॉर नॉट यूज सिस्टमिकली. त्यामुळे जास्त टॉपिकली जर आपण गेलो होतो डर्मेटॉलॉजिस्ट तर क्रीम मोस्टली निओमायसिन किंवा हे जे त्याचं हे आहे त्याचाच फॉर्म आहे एक फ्रामायसिटिन, तर ह्याच यूज करतो मोस्टली. त्याच्यामुळं मला कळलं की ॲडवर्स इफेक्ट माहीत असणं काय आहे गरजेचे, कारण त्यामुळे कळतं आहे आपलं ड्रग कसं यूज करायचं, टॉपिकली का सिस्टमिकली. तर अमायनोग्लिक ॲसिड मोस्टली ऑटोटॉक्सिसिटी करतात, कॉक्युलर डॅमेज म्हणजे मिडल इयरमध्ये किंवा व्हेस्टिब्युलर डॅमेज, नेफ्रोटॉक्सिसिटी पण करतात आणि एन जंक्शन ब्लॉकेज करतात. त्यामुळे इथं खाली दिलं आहे बघा, एन जंक्शन ब्लॉकेज करतात. त्यामुळे आपण त्याला मायस्थेमिया ग्राव्हिसमध्ये पण यूज करू शकत नाहीत. हे मायस्थेमिक विकनेस इज ॲक्सेंटेड बाय दिस ड्रग्स. तर ॲडवर्स इफेक्ट्सचा क्लिनिकली खूप हे आहे त्याचं कोरिलेशन.